ही आहे माझी मम्मी. हृदय मोठं करून आज संसारासाठी पुन्हा नव्याने उभी राहिली. तर तिच्यासाठी शब्दच नाही माझ्याकडे. पाट्यावर वाटलेल्या मसाल्याची भाजी करण्यासाठी माझी मम्मी खूप एक्सपर्ट आहे. तर माझ्या मम्मीने मस्त पाट्यावर मसाला वाटून घेतला. त्याच्यात खोबरं, कोथिंबीर, कांदे, लसूण, जिरे, डाळ हे सगळं वाटून घेतलं आणि मस्त तेल तापलं कढईत. त्याच्यात मसाला ॲड केला. पूर्ण मसाला भाजून घेतला. त्याच्यात लाल तिखट वगैरे टोटली ॲड केलं आहे. मी तर शॉर्टकट व्हिडिओ बनवलेला आहे, पण त्यांनी सर्व ॲड केलेलं आहे. त्यानंतर ते वाटलेल्या पाट्यावरचं पाणी ते त्याच्यात ॲड केलं. म्हणजे ते हळूहळू आहे ना, त्याला तरी येण्यासाठी सुरुवात होते. तर मग ते पूर्ण एकजीव केल्यानंतर पुन्हा नव्याने एक तांब्या गरम पाणी टाकलं. म्हणजे तिला पूर्ण लालसर तरी येते. लालसर तरी आल्यानंतर मग त्याला उबळ सुटतं. उबळ सुटल्यानंतर मग त्याच्यात बेसन पीठमध्ये जिरं, ओवा, मीठ, हळद, तिखट नॉर्मल टेस्टपुरता. ते झाल्यानंतर त्याच्यात ते उकळ आल्यानंतर त्या तरीला त्याच्यात ते सोडतात. डबुकडे म्हणतात, डबुकड्यांची आमटी म्हणतात आमच्या खानदेशकडे. तर ती आमटी बनवली. मस्त सर्वांना वाढून दिले आणि सगळ्यांनी जेवण करून सगळ्यांनी मम्मीला खूप खुश केलं की भाजी खूप छान झाली. म्हणजे मम्मी खुश होईल. मम्मीला खुश करण्यासाठी, मम्मीचं मन गुंतवण्यासाठी आम्ही काहीतरी पर्याय करत असतो आणि सर्वांनी प्रतिसाद दिला मस्त. आणि हा होता माझा पहिला व्लॉग.